तुम्हाला पुष्प अर्पण करू. अज्ञानाचा अंधकार नष्ट करू अतिथी मंडळी मेणबत्ती प्रज्वलित करून हे वातावरण प्रकाशमान केलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पायाकडून ये. सिक्खापदं समादयामि.
सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि। उपेतं एतं कुसुमसन्तति पूजयामि मुनिन्दस्य श्रीपादसरोरुहे पूजयामि बुद्धं कुसुमेन नेन पूयेन वेत्तेन लभामि भक्तं पुक्खं विलायति यथा इदं मे कायो तथा याति विनाशमं धनचारप्रदीपेन दीपेन तमनजिना तिलोकदीपं सम्बुद्धं पूजयामि तमोनगं सुगन्धिकाय वदनं अनन्तगुणगन्ध्या सुगन्धिना गन्धेन पूजयामि तथागतं बुद्धं धम्मं च संघं च सुगतन भवा धातु धातु गब्बे लंकाय दमुदीपे दिशपुरे नागलोके चतुपे सब्बेपि बुद्धं दशवरदन्न बोधिचक्रेण नमामि वन्दामि चैत्यं सब्बं सपुत्राणेषु पतिचिन शारीरिकधातु महाबोधि बुद्धरूपं सगुरुं तदा इमाय धम्मानुधम्मपतिपट्या बुद्धं पूजयामि इमाय धम्मानुधम्मपतिपट्या धम्मं पूजयामि इमाय धम्मानुधम्मपतिपट्या संघं पूजयामि अथा इमाय प्रतिपट्या जाति जरा मरणं परिमुञ्चिष्यामि विना पूयकम्मेन मामे बाल समागमो सतं समागमो होतु यावन्निप्पानपत्या देवो वस्तु कारण सर्वसम्पत्तिमेव च भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वबुद्धानुभावेन सदा शुद्धि भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वधर्मानुभावेन सदा शुद्धि भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वसङ्गानुभावेन सदा शुद्धि भवन्तु भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वधर्मानुभावेन सदा शुद्धि भवन्तु ते सदा शुद्धि भवन्तु ते सदा शुद्धि भवन्तु ते। जय साधु वरदान तू आदकुशभूषतु भीमराजा सकल विद्यापती ज्ञान सतसंगती शासन शासनमती बुद्धि तेजा पंकजा नरवरा रथ स्वजन उद्धारा भगवंता मुचा खरा भक्त काजा चवदार संगरी शासशाता करी राजबलावरी उरी रौद्र रूपा भक्ती बंतवनता जीर्ण स्मृती जाळिता जाईला अंकतिका मार्ग साजा राष्ट्र घटनाकृती शोभदे भारती महामानव बोलती सात संज्ञा शरण बुद्धासमी शरण धम्मासमी शरण संघासमी भीमराजा भीमराजा भीमराजा। साहेब आंबेडकर त्यांच्या महापरिवर्तन दिनाबद्दल सांगतो। डॉक्टर बाबासाहेब हे भारताचे संविधान निर्माण करणारे शिल्पकार होते। त्यांनी भारताचे संविधान तयार केले। जे परिवर्तन मी आता काय 2-3 सांस्कृतिक भारताचे संविधान या गावी झाला। महामानव माझे कोटी कोटी प्रणाम। धन्यवाद। राजेंद्र कांबळे इयत्ता 7वी। आज 6 डिसेंबर हा दिवस आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन म्हणून साजरा करीत आहोत। त्याबद्दल मी माझे मनोगत व्यक्त करत आहे। दिनदलितांचे आधार संविधानाचे ते शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब यांना
वंदन करते मी त्रिवार. प्राणाची आहुती दिली दीनदलितांच्या जीवनासाठी. त्रास पडला किती दीनदलितांच्या हसण्यासाठी. कसे विसरू बाबा तुमचे उपकार. हा जन्म वाहिला फक्त तुमचे गुणगान गाण्यासाठी. शिल्पकार तुम्ही घटनेचे, पंडित तुम्ही कायद्याचे, प्रचारक तुम्ही समतेचे, भारतरत्न तुम्ही देशाचे. शब्द पडतील एवढं महान कार्य तुम्ही केला. काय लिहू बाबा तुमच्यासाठी. तुम्हीच आमचे आयुष्य लिहून गेला. अशा या महामानवास माझे कोटी कोटी प्रणाम. धन्यवाद. जय भीम. प्रीती विद्यार्थिनी, महापरिनिर्वाण दिनाविषयी मी 2 शब्द बोलणार आहे. नमन त्या पराक्रमाला, नमन त्या देशप्रेमाला, नमन त्या महापुरुषाला, नमन आपल्या बाबासाहेबांना. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, स्वातंत्र्य भारताचे पहिले कायदा मंत्री व दीनदलितांचे कैवारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा स्मृती दिन 6 डिसेंबर हा दिवस महापरिनिर्वाण दिन म्हणून साजरा केला जातो. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे 6 डिसेंबर 1956 रोजी दिल्ली येथे निधन झाले. डॉक्टर बाबासाहेबांनी निधनाची 14 ऑक्टोबर करून जीवाचे रान दिला सर्वांना समतेचा मान. अशी भीमरावाची शान. भारत संविधान. आज 6 डिसेंबर आपण सर्वजण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यासाठी येथे जमलो आहोत. हा दिवस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे स्मरण करण्याचा. मी 2 शब्द बोलणार आहे, ते तुम्ही शांत चित्तेने ऐका. यांचे पूर्ण नाव भीमराव रामजी आंबेडकर असे होते. त्यांच्या वडिलांचे नाव रामजी आणि आईचे नाव भीमाबाई व त्यांच्या पत्नीचे नाव रमाबाई असे होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दलितांची स्थिती सुधारण्यासाठी, अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी खूप परिश्रम घेतले. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा असा दिव्य संदेश दिला. नाही असे ते म्हणतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गोरगरीब, दलित, शोषित यांच्या अंधर्मय जीवनाला प्रज्ञेचा संदेश दिला. त्यांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी लाखो अनुयायांसह बौद्ध धर्म स्वीकारला. 6 डिसेंबर 1956 रोजी दिल्ली येथे त्यांचे महापरिनिर्वाण झाले. या दिवशी बाबासाहेबांचे लाखो अनुयायी त्यांना अभिवादन करण्यासाठी मुंबई येथे चैत्यभूमीवर आले व त्यांचे दर्शन घेतले. तुझ्या कार्याची तू जगाला शिकवली व्याख्या माणसातल्या माणुसकीची. तू देवही नव्हतास, देवदूतही नव्हतास. तू देवही नव्हतास, देवदूतही नव्हतास. तू मानवतेची पूजा करणारा खरा महामानव होतास. एवढं बोलून मी माझे 2 शब्द थांबवते. जय भीम, जय भारत. 8 डिसेंबर 56 साली वेळ कशी ती हेरली. दृष्ट काळाने भीमरायाची प्राणज्योत ती चोरली. दृष्ट काळाने भीमरायाची प्राणज्योत ती चोरली. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. तपून बसला होता काळ कसा महापुरुषावरती. देशोदेशी वार्ता पसरता हदरून गेली धरती. काळजातील हंस हरपला, दर्याला आली भरती. सूर्य बुडाला, अंधार झाला, म्हणून जनताई झुरती. प्रगतीचे ते युग दिनाची, प्रगतीचे ते युग दिनाची गुपित बागे सारली. दृष्ट काळाने भीमरायाची प्राणज्योत ती जोडली.
दृष्ट काळाने भीमरायाची प्राण ज्योत ती चोरली. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. जय भीम. जोडलं विश्वभर, जोडलं असं कसं नातं. जो तो तुला बा म्हणते माय बाप, जो तो तुला बा म्हणतो माय बाप. स्वप्न जे होते मंतरिले, तिथे तू काळीज अंथरिले. स्वप्न जे होते मंतरिले, तिथे तू काळीज अंथरिले. तिथे काटेरी वाटेवर सुख जन्माचे पांघरिले. तिथे काटेरी वाटेवर तिथं सुख जन्माचे पांघरले. बाकीर्ती तुझी बाकीर्ती तुझी जगी अमाप. जो तो तुला बा म्हणतो माय बाप, जो तो तुला बा म्हणतो माय बाप. दिन दलितांचा झाला तो पर्व नवान्याळा. देश दिन दलितांचा झाला तो पर्व नवान्याळा. मुक्या जातीच्या गर्भातून क्रांतीचा नवा जन्म झाला. झाली जीवनाची ही निळी पहाट. जो तो तुला बा म्हणतो माय बाप, जो तो तुला बा म्हणतो माय बाप. मन होत लई मोठ जसं सागरच ठोकत. तुझं मन होत लई मोठ जसं सागरच ठोकत. हे विश्व तुला जीवनभर कसं आरवी नंदानात. हे विश्व तुला जीवनभर कसं आरवी नंदानात. करणीत तुझ्या नाही मोजमाप. जो तो तुला बा
म्हणतो माय बाप, जो तो तुला बा म्हणतो माय बाप. विश्वभरी जोडलं असं कसं नातं, जो तो तुला बा म्हणतो माय बाप, जो तो तुला बा म्हणतो माय बाप, जो तो तुला बा म्हणतो माय बाप, जो तो तुला बा म्हणतो माय बाप. पाली भाषा प्रचार आणि प्रसार ट्रस्ट संचालित पाली भाषा प्रचार प्रसार संस्थेचे अध्यक्ष आदरणीय पी.टी. धनविजय, सम्राट अशोक हायस्कूल, सम्राट अशोक इंग्लिश स्कूल, सम्राट अशोक प्राथमिक विद्यालय, विपश्यना बालविहार, सेंट वायसी इंग्लिश स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने आज आपण महापरिनिर्वाण दिन साजरा करीत आहोत. या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित असलेले आपले सर्वांचे प्रेरणास्थान, ज्या तथागत गौतम बुद्ध आणि बाबासाहेबांच्या विचारांनी प्रेरित झालेले, वयाचे 76 वर्ष आणि त्या 76 वर्षात सुद्धा महापुरुषांचे विचार अंगीकृत आणून आजही आपण पाहतोय की एनर्जी या सम्राट अशोक हायस्कूल असेल, प्राथमिक विद्यालय असेल किंवा इंग्रजी माध्यम असणार, सगळ्या शिक्षकांमध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झालेली ही ऊर्जा या खरं तर धम्मभूमी परिसरात, शाळेच्या या परिसरात या महापुरुषांच्या विचारांनी आणि त्या प्रेरणेने एनर्जी तयार झालेली आहे. म्हणून आपण खरं तर मोठ्या उत्साहाने सगळेजण या परिसरात काम करत असतो. आजचा दिवस आपल्या भारतासाठी खरं तर बाबासाहेब अजून काही वर्ष या भूमीवर राहिले असते तर या देशात अजून बदल झाला असता. थोडक्याच दिवसामध्ये की बाबासाहेबांचा जन्म आपल्याला माहीत आहे की 14 एप्रिल 1891 मध्ये झाला आणि बाबासाहेबांचं निधन 6 डिसेंबर 1956 ला झालं. या कमी कालावधीमध्ये बाबासाहेब फक्त भारतातच नाही तर संपूर्ण जगात आजही बाबासाहेब नसले तरी अमर आहे. हे बाबासाहेबांचे विचार जो माणूस ऐकतो, वाचतो, प्रेरणा निर्माण होते. मी माझं भाग्य समजतो की ज्या वेळेला तुमच्यासारखा विद्यार्थी जीवनामध्ये शिक्षण घेत होतो तेव्हा माझं शिक्षण धुळ्याला 8वी ते 10वी आंबेडकर बोर्डिंगमध्ये झालं आणि त्या ॲडव्होकेट निळेंनी जे सर बोर्डिंग जी होती ते सकाळी आम्हाला 5 वाजता उठवायचे आणि सगळ्या विद्यार्थ्यांना 5 वाजता दररोज नमो तस्स भगवतो ही प्रार्थना बोलून घ्यायची. सगळे विद्यार्थी 5 वाजता उठून प्रार्थना बोलल्यानंतर फ्रेश होऊन सकाळी शाळेत जायचे. शाळेचं नाव आंबेडकर विद्यालय. हे शिक्षण झाल्यानंतर पुढील शिक्षण कॉलेजमध्ये, त्याच्यानंतर मात्र अजून पुन्हा औरंगाबादला की जिथे बाबासाहेबांचे पावलं, मिलिंद हॉस्टेलचा मिलिंद मोठा परिसर आहे. मला वाटतं त्याला वन काय नाव आहे सर, औरंगाबाद नागसेन वन, तो परिसर आहे. त्या परिसरात बाबासाहेब वास्तव्याला आणि मग मिलिंद कॉलेज, मिलिंद हॉस्टेलमध्ये राहून पुन्हा विद्यापीठात BPEd आणि MPEd केलं. तेव्हा नामविस्तार विद्यापीठाचा त्याच वेळेस सर कॉलेजमध्ये सगळं वातावरण रामदास आठवले साहेब हे सगळं पाहिलेलं आहे आणि म्हणून माहीत नाही. त्याच्यानंतर नोकरी
सरांचे विचार आणि शेवटी या सगळ्या परिसरात असं म्हणजे नोकरीचं आयुष्य या ठिकाणी घालवलेलं आहे. आणि मित्रांनो, हे माझं भाग्य समजतो की शेवटी बाबासाहेबांनी लेखनी आणि बुद्धीच्या जोरावर समाज घडवला, देश घडवला, जगात त्यांचं नाव. जे बाबासाहेब, आपण जेव्हा प्रसंग अभ्यासतो, शाळेच्या बाहेर, वर्गाच्या बाहेर जेव्हा बसवलं जात होतं आणि बाबासाहेब अभ्यास करत होते, वर्गात काय शिकवलं जात आहे त्याच्याकडे लक्ष केंद्रित करत होते. आज बाबासाहेबांनी अनेक पदव्या, धनविजय सरांना सांगेल सर सगळ्या पदव्या पुढे बाबासाहेबांच्या मुलांना वाचून दाखवा. आणि बाबासाहेबांनी म्हटलं की तुम्हाला जर समाज घडवायचा असेल, तुम्हाला स्वतःचं तर कल्याण होणारच आहे, शिक्षण हे महत्त्वाचं आहे. तुम्ही शिका. जर तुमच्या अंगी शिक्षण असेल तर तुम्ही या विश्वात, या देशात कुठेही कमी पडणार नाही. आणि म्हणून जो संदेश दिला होता, पहिल्यांदा बाबासाहेब हेच म्हणाले, शिका, संघटित व्हा आणि अन्याय होत असेल तर संघर्ष करा. हे बाबासाहेबांचं महत्त्वाचं. आणि पुन्हा शिक्षणाच्या बाबतीत खरं तर तुम्ही, आपण नेहमी सगळे वेगवेगळ्या माध्यमातून काय की बाबासाहेब की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, ते जो पेईन तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. मित्र, आपण खरंच या परिसरात, या शाळेमध्ये तुम्ही नशीबवान आहात की तुम्ही या शाळेत शिकताय. गेल्या अनेक वर्षापासून आपण पाहतोय 10वीचे निकाल हे 100% लागत आहेत. या शाळेत तुम्हाला सकाळी मेडिटेशन दिलं जातं, तथागतांनी निर्माण केलेलं. आपण जर जाणून घेतला व्यवस्थित, जर आपण व्यवस्थित साधना केली, मेडिटेशन केलं, एकाग्रता वाढते. वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून महापुरुषांचे विचार तुम्हाला देण्याचा प्रयत्न असतो. वेगवेगळे जयंती, पुण्यतिथी किंवा सण सणावली जे कार्यक्रम केले जातात, ती परंपरा टिकवण्याचा प्रयत्न असतो. आणि म्हणून आजच्या दिवशी आपण खरंच बाबासाहेबांना नतमस्तक होऊन आपण आपल्या हृदयी हा विचार आणायचा आहे की नाही, मी सुद्धा चांगल्या मार्कांनी चांगला अभ्यास करेन, चांगल्या मार्कांनी पास होईल. बाबासाहेबांचे विचार सदैव माझ्या ऋणी राहतील. मी अभ्यासेल आणि या देशासाठी नक्कीच मी काहीतरी योगदान देईन. आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करूया. आणि या ठिकाणी मी थांबतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर आंबेडकरांचा, माता ज्योतिराव फुलेंचा, माता ज्योतिराव फुलेंचा, रमाबाईचा. हा कार्यक्रम आपण दरवर्षी या शाळेत चांगला करतो, परंतु याची मुहूर्तमेढ कधी रोवल्या गेली. त्यासाठी बाबासाहेबांची जी मरण पावलेत तर त्याची प्रतिमा आपल्या शाळेत नव्हती. सरांच्या कल्पनेने आणि धनविजय सरांच्या प्रयत्नाने मला वाटते ही प्रति आम्ही 2-3 दिवसांमध्ये तयार केली आणि आपल्यासमोर ती आम्ही सादर केली. त्याचा फोटो मला ते तुमच्या समोर आहे आणि भगवानची मूर्ती पण आहे त्याची. अशा महामानवाला आपण वंदन करायला आपण जमलेलो आहोत. मला सर्व शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना विनंती आहे की आपण सर्वांनी तिथं मेणबत्त्या राहून त्या फोटोला वंदन करावं. जय भीम, जय भारत. आम्ही मेणबत्ती आणली आणि आम्हाला तर ज्यांनी मेणबत्ती तुमच्या हातात मेणबत्ती आहे आणि ज्यांच्या हातात मेणबत्ती आहे त्यांनी खाली बसत